न्याय कसा मिळेल, त्याच्या पदरात काय पडेल हे याच्यासाठी समाधानी राहणार आहे. आपल्याला जर सगळ्याला नेतृत्वाची हाव लागली तर शेतकरी संपून जाईल. म्हणून आपल्याला सगळ्यांना एक जणांना ताकद देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आम्ही सगळ्या राज्यातले शेतकरी एक जीवन आंदोलनाच्या पाठीशी आहेत. बरं, मुख्यमंत्री काल बोलताना असं बोलले होते की सध्या आमच्यासमोर कर्जमाफीचा विषय नाही आहे, जो शेतकरी आहे त्याला मदत कशी मिळेल, जे अतिवृष्टी झाली त्याला मदत कशी मिळेल हा आमच्यासमोर प्रामुख्याने प्रश्न असणार आहे. काय वाटतं या सगळ्यावर? 3,000 2,000 याला मदत म्हणतात काय? सगळं संसार शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झाला. रानाचे रानं वाहून गेले, त्यातलं पीक वाहून गेलं, त्यातल्या कोंबड्या वाहून गेल्या, घरात असणारं सगळं धान्य, कपडे, शाळेतले पोरांचे सगळे दप्तर वाहून गेले. आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणारं मंगळसूत्र किंवा कानातलं हे कधी शेतात नेत नाही तर घरात ठेवतो. ते घरात ठेवलेलं सुद्धा सोन्या नाण्यासहित सगळं वाहून गेलं. बाजरी, ज्वारी, गहू असणाऱ्या घरात त्याला कोंब उगले. परत म्हशी वाहून गेल्या, कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या, लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्या सुद्धा वाहून गेल्या. तुम्ही भरपाई देताय काय? आम्हाला 100% भरपाई पाहिजे. या मतावरती आम्ही ठाम. सरकार हे शेतकरी सरकार एक मिनिट समजा सकारात्मक निर्णय झाला नाही तर इथून पुढे जे रेल रोक होईल किंवा इतर आंदोलन होईल त्यामध्ये तुम्ही सहभागी आता ते आज चाललेत, जर तरला आजच उत्तर देऊन बरोबर नाही. आज ते चाललेत, त्यांचं ठरलंय जायचं सगळ्या त्यांच्या समितीचं. आज काय निर्णय होईल महाराष्ट्र बघेलच ना. सरकार हे शेतकरी संपवण्याचं कार्य करते आहे असं आरोप होत आहे. काय वाटतं तुम्हाला? कोण म्हणतंय? सरकार शेतकऱ्याला संपवण्याचं काम करते आहे, कारण शेतकऱ्यांचं हेडसाण एवढी होत आहे पण सरकार लक्ष देत नाही. सरकारने चांगलं केलं का शेतकऱ्याचं? 70 वर्षात 75 वर्षात केलंच नाही ना. शेतकरी जितका लुटता येईल तितकं लुटण्याचं काम प्रत्येकाकडून झालं हे ना. यांचा नेटोबाच करणं गरजेचं आहे. एवढं ना. मी आता काय हे आंदोलन कसं आहे माझ्या याच्यामुळे ही होऊ नये, कारण थोडीशी हे असताना अनुभवी लोक असताना आपण बोलू नये असं माझं मध्ये. हे असे नीट करायला आलेले आहेत. त्याच्याशिवाय प्रश्न काय मार्ग, असे नीट करायला आलेले आहेत आणि ती वेळ येणारच आहे असं मला वाटतं. तुमच्या म्हणण्यानुसार ही योग्य वेळ आहे. यावेळी जर शेतकऱ्यांना मदत केली, खरीप गेला, रब्बी मात्र शेतकऱ्यांच्या हाती आणायचं असेल ही योग्य वेळ. हो, याच्यावरती मी सहमत आहे की हीच योग्य वेळ आहे सरकारने मदत करण्याची शेतकऱ्यांना, आणि आंदोलन सुद्धा योग्य वेळीच उभा आहे. ज्या पद्धतीनं न्यायालयाने आदेश दिला की खाली करा जागा, तो जो डाव आहे का? मी न्यायदेवतेबद्दल बोलणार नाही, कारण न्यायदेवताच ही शेवटचा गरिबांचा आधार आहे. परंतु सरकारने मात्र डाव टाकला. प्रतिडाव टाकून त्यांचं षडयंत्र कसं मोडायचं, आंदोलन आपण कसं यशस्वी करायचं, हे डाव मात्र आपण खेळणं गरजेचं आहे. त्याशिवाय यशस्वी होणं अवघड आहे. तुम्ही जे आंदोलन आतापर्यंत यशस्वी केले, तुमच्या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ मिळेल का? त्याची व्याप्ती तुम्ही वाढवणार का? तुमच्या कार्यकर्त्यांना सांगणार काय आंदोलनाचं? अरे आम्ही काय शेतकऱ्याचे पोरं नाही काय? कार्यकर्त्याला सांगायला आम्ही सगळेच एकामेकाचे कार्यकर्ते आहेत. इथं काय आता नेते बघा ना तुम्ही, ज्यांनी उभ्या हयाती घातल्यात यांनी सगळ्यांनी, हे सगळे अरे एका पंक्तीत बसले ना. याच्यापेक्षा राज्याला काय संदेश पाहिजे? त्याच्यामुळे मोठे पण लहान पण काय नाही, श्रीमंत शेतकरी, गरीब शेतकरी सगळे एका आचारसंहितेखाली जर खाली आले तर हे आंदोलन यशस्वी होत आहे आणि सगळ्यांना बाहेर पडावंच लागणार आहे. तुम्ही बोलताना एक गोष्ट बोलले की मुंबईला जायला नको होतं, पण आता तुम्ही त्यावर बोलणार नाही. काय पाऊल घेतला मुंबईला चर्चेला जाता या? मी स्पष्ट सांगितलंय की या आंदोलनात आणि आमच्या आंदोलनात खूप फरक आहे. कारण यांना हे अनुभवातून केलं, यांचे अनुभव यांना बोलतात की आपण कोणत्या टप्प्यावर काय काय निर्णय घेतले पाहिजे. कारण शेतकऱ्याच्या मागण्यातलं मला ज्ञान नाही, त्यामुळे मी काय बोलणार. ज्याच्यात मला ज्ञान आहे त्यात मी बोलतो. आता मी हे शिकतोय, नाही असं नाही. ते बरोबर करतील अशी आशा आहे महाराष्ट्राला की हे सगळे शेतकरी संघटनेचे सगळे बरोबर करतील. ते इथला विषय नाहीये, त्यामुळे मी इथं ते विषय बोलणार नाही. पण एक मराठा आरक्षणातून होणार. जरांगे पाटील